सर्वांना नमस्कार. जय जय महाराष्ट्र. आज सकाळी कार्यालयातून दुपारी 2च्या सुमारास SRA कार्यालयामध्ये भेट देऊन आलो. जो महिनाभरापूर्वी SRA कार्यालय CEO यांना पत्र दिलं. SRAचे कार्यकारी अभियंता, चीफ मुख्य अभियंता यांना पत्र दिलं, कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं. सदर पत्राचे आस्थाभाव म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला. सदर पत्राबाबत मी जो काही खुलासा माहिती द्वारे जे काही पत्र दिलं आंदोलनाचं, सदर 5 प्रकल्प आहेत. हे 5 प्रकल्प म्हणजे L&T चिरागनगर झोपडी योजनेअंतर्गत डेव्हलपमेंट, नंतर शापूजी पालनजी गांधीनगर झोपडपट्टी झोपू पुनर्विकास योजना, त्याच्यानंतर हरदासनगर चिरागनगर लक्ष्मी चिरागनगर हरदासनगर, नंतर देव अशोका, नंतर आशर वेंचर्स, अशा प्रकारचे 5-6 हे सारे प्रकल्पांचा जो स्कॅम आहे. हे प्रकल्प कसे, या प्रकल्पांचा LOI दिला एका विकासकाला आणि काम करते दुसरं विकासक. लॉन्चिंग हेड लॉन्चिंग आहे, त्या विकासकांचं नाव आहे म्हणजे L&T, शापूजी पालनजी, आशर, देव अशोका, अशा 5 कंपन्या स्वतःचं ब्रँडिंगने हे सारे प्रकल्पावर काम करेल. ज्यांना वर्क ऑर्डर कार्यादेश LOI दुसऱ्या विकासकांचे नाव आहे. तर शासन नियमावली काय म्हणते, तर शासन नियमावली अशी म्हणते आणि त्याचा खुलासाही प्राप्त विस्तृत SRAने मला शुद्ध लिखित दिलेला आहे की ह्या ज्या काही विकासक आहेत यांना SRAने कुठल्याही प्रकारचा परवाना दिलेला नाही. काय खुलासा आला, SRAने प्राधिकरण आहे, झोपडपट्टी प्राधिकरण, यांना या 5 लोकांना आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. मग याचा अर्थ असा होतो की ठाणे शहरामध्ये हे 5 झोपू प्रकल्प जे आहेत ते अनधिकृत चालू आहेत असं तरी निदर्शनास प्रथम दर्शनी येतं. त्या अनुषंगानेच मी CEOला पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, EDला पत्र दिलं की इथे भला मोठा आर्थिक स्कॅम आहे आणि ही योजना राबविताना मी सगळ्या नियमावलीचा अभ्यास केला. या नियमावलीमध्ये त्यांनी जे काही कायद्याची पळवाट म्हणजे चेंज ऑफ बिल्डर ही जी व्याख्या आहे, चेंज ऑफ बिल्डरची व्याख्या काय म्हणते, जेव्हा एखादा SRA प्रकल्प आर्थिक कारणाने बाधित झाला, काही आपत्ती कारणाने बाधित झाला, काही विकासक वारला, क्षमता नाही, तर अशा प्रसंगी ती जी सोसायटी आहे, प्रवर्तक सोसायटी आहे, नव्याने विकासक नेमेल आणि त्या विकासकाला चेंज ऑफ बिल्डर कायद्याअंतर्गत तो विकास करण्याची परवानगी आहे. परंतु हे जे विकासक आहेत हे नव्याने विकास प्रकल्प डेव्हलपमेंटला येण्यापूर्वीच चेंज ऑफ बिल्डर कायदा लागू होतं नाही होत, असं कुठली तरतुदी नाही. आणि हे जे परस्पर केलेले जे काय लागेबांध्याचे संबंध आहे त्याच्यामध्ये थर्ड पार्टी म्हणून SRA कुठलेही नामनिर्देश नाही. थर्ड पार्टी म्हणून SRA या त्यांच्या अंतर्गत करारनाम्यामध्ये, विकासकांच्या दोन्ही अंतर्गत करारनाम्यामध्ये SRA थर्ड पार्टी म्हणून जो साक्षीदार पाहिजे, SRA थर्ड पार्टी म्हणून साक्षीदार पाहिजे, कुठेही नामनिर्देश नाही. हा संपूर्ण अभ्यास आणते. हा जो काही मूळ मुद्दा होता, या मुद्द्यावरच मी SRAला, मुख्यमंत्र्यांना आणि EDला पत्र दिलेले आहे की त्यामुळे इथे एक मोठा स्कॅम ठाणे शहरामध्ये घडलेला आहे आणि आर्थिक देवाणघेवाण परस्पर 2 विकासकांमध्ये
झाल्यामुळे आर्थिक म्हणजे हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्याबाबत ईडीने तात्काळ या सर्व विकासकांकडे धाडी मारून यांच्या चौकशा कराव्यात. विकासकांनी सर्व लोकांकडे ईडीने धाडी मारून यांची चौकशा करावी. आता याबाबत मी ईडीला उद्या माहिती अधिकार देतो आहे की मी दिलेल्या पत्रावरती आपण ह्या विकासासंबंधी काही कारवाई केली, काही अग्रेषित कारवाई केली, त्याची इत्थंभूत माहिती मला माहिती अधिकारात देण्यात यावी. मग मला पुढील मार्ग न्यायालयामार्फत मार्ग आहे. कारण हा जो विकास प्रकल्पाचा हा जो भांडाफोड कसा झाला, कारण माझी एक बहीण आहे, चुलत सख्खी बहीण आहे, ही चिरागनगरमध्ये राहते आणि तिची स्वतंत्र अशी 2 घरं आहेत. तर वर्क ऑर्डर देताना तिच्या यादीमध्ये तिच्या एका घरातच नाव आहे, मग दुसरं घर गेलं कुठे, हा मूळ मुद्दा आहे. मूळ मुद्दा काय, एक घराचा 2 घरं मुद्दा गेल्यामुळे हा प्रश्न मी तडीस नेतोय. सगळ्यांना माहिती व्हावी. धन्यवाद.